तळीतो जाळीतो म्हणून मला दादला नको. बर कशाला पाहिजे बाई? का खरं काय एवढं सांगावं चिडायचं तुम्हाला? का? अहो माझ्या बापाच्या घरी चौसोपी वाड्यात मी राहत होते अशा भल्या मोठ्या. हं. त्या पारिजातकाच्या झाडाखाली लहान पोरीला घेऊन घेऊन खेळत होते. हं. आणि जसं काही मी थोडी मोठी झाले बाई माझ्या बाबांनी लगीन लावून दिलं याच्याशी. दळभद्री नेलं. काय सांगावं त्याचं घर. तुटके से दार बर. आणि तुटके से छप्पर. या दादल्याच्या इथलं सांगते तुम्हाला. मोडके से दार आणि तुटके से छप्पर. बर. असं कुठं घर असतं वय हो? अगं बया 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 तो सूर्य आला का डायरेक्ट माझ्या संसारात लुडबुड करतो. बर. असं ते छप्पर. असं छप्पर सांगा. आणि दार त्याचे अवतार सांगूयाच नको. कसलं ते फरकाळाचं दार माझ्या घराला. आणि माझं बापाचं घर केवढं भलं मोठं. काय सांगू तुम्हाला माझं कर्म कुठं. असू दे तर रडू नका. रडायची वेळ आली या दादलीने मला. अहो असलं बाई. हा बरं एवढं सगळं सहन करून मी बी लय हुशार. बरं. हुशार बापाची हुशार लय की हो. म्हणजे काय दिली म्हणजे नांदली असं आपल्याकडे म्हणतात. म्हणून मी चांगलं करते हो सगळं घरात. राधा वाडा गोष्टी काढा बिनचूक. पण सांगू का बाय हो तिथं देवाला देव घरा नाही. दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. हो असल्या घरात कोणीतरी राहील का बाया हो? हा आताच्या पोरीला विचारा ना नवरा कसला पाहिजे म्हणून. बर. मग म्हणता काय एवढा मोठा बंगला पाहिजे 3 BHK. बर. एवढंच काय गाडी पाहिजे. स्वयंपाक करायला बाई पाहिजे. बसून खाणार. ही नुसती लावी लावणार आणि नवऱ्याच्या मागे हिंडणार. असं करते होय तेव्हा. पण मी बाई गरीब घरची पडले. मी सगळं सहन केलं बाई. कसलं ते दार आणि कसलं ते छप्पर. पण सांगू का तिथं देवाला देव घर नाही ना म्हणून मला लई वाईट वाटतं बघा. म्हणून मी होता आपला नको. एवढंच का काय सांगावं तुम्हाला. इतकं काम करायचं बाई. यांचा बारदाना काय लहान आहे होय हो. गुर ढोर शेर शिवार बाई पाहुणं आलं गेलं शेजार पाजार उष्ण गेलो गेलं किती न काय एवढं सगळं दम एवढं लागलं. सगळं तुम्ही काम करता. काय दम लागणार सांगू सांगू मला. दमलेलं मी. अहो असलं सगळं मी संसार पाहू राहिले माझ्या नवऱ्याचा. बर. पण काय सांगावं तुम्हाला पोटाला खायला मिळत नाही. काहीच नाही हो. बापाच्या घरी लाडू पेढे करंज्या बासुंदी इथे ठेवलंय बघा जाताना घेऊन जावा. बाई, होय की जरा कॅमेरा तुम्ही बघितलं नाही वाटतं आम्ही आलेलं बघितलं. आमचं लक्ष असंच असते सगळीकडे. तुम्ही नुसते कावळे नाही तुम्ही डोम कावळे. काय अहो दिवसभर आम्ही बाहेर घरात नाही बघा. काय बघायला नको असं कुठं काय असते काय. होय म्हणजे बघूनच सुद्धा शांती व्हावी नाही का. हा सांगायचा मुद्दा म्हणजे कसलं आहे माझं सासर. कळण्याची भाकर बर. आणि आंबाड्याची भाजी. अहो बापाच्या घरी चपाती शिवाय कधी जेवली नाही. यांच्या घरी थेट कळण्याची भाकर. बर का पोरी तुला सांगते ऐकून ठेव. कळण्याची भाकर. कळण्याची भाकर. बाया 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 काळी बर. मीठ नको झाली मला फार. तरी पण म्हणलं आता पदरात पडलं द्वाड तर हसून म्हणावं गॉड. अगं बाया लय हुशार. म्हणून मी आपल्या कळण्याची भाकर करते. आंबाड्याच्या भाजीचे सवळे किती. अहो, काळा वाटाणा घालायचा हरभऱ्याची डाळ घालायची शेंगदाणे घालायचे आणखीन खोबरं घालायचं आलं लसूण चेचायचं आणि त्याच्यात ती भाजी उकडायची. जरा एवढे तुम्हाला सगळे सवळे घ्यायचंय केले मला, हो नंतर मी. बसूनच ऐकणार आहे. अगं बाया विसरलेच बघ. अशी लवंगी मिरची बघा इकडे निळ्या साडीमध्ये. खरंच विसरले बरं का मी. गडबड झाली ग स्वयंपाक करता करता. आज म्हणजे ना जाऊ दे आता विषयांतर नको. कळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी बर. हे सगळे सोपस्कार करून मी भाकर आणि भाजी केली. पण जेवायला बसले बाई गशी आणि भांड पाहिलं उलट पालत करून. तेलाची धार नाही ग त्याच्यात टाकायला. तिथं तेलाची धार बिलाई मला नवरा दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. झालं बाई भाकरी तुकड्याशी जेवते
आणि त्या तुटक्या तुटक्या घरात राहते कळण्याची भाकरी नाही खात्यात होय आणि मग त्यांच्याकडे काय बघून सांग- वाटतंय अहो, आम्हाला कोण म्हटलं तर चालेल हे यांच्याकडे बघून कोण वाटतंय कळण्याची भाकर हे काय बाई देवानं दिलेलं आहे आपण समाधानी राहतो की नाही ग बाया हो कसं बी असू द्या घर बाईची जात समाधानी असली ना घर फुलतोय बघा बरं. आणि तशी आहे मी बरं. तुम्ही कसले तोडाची एक बरं, नंबरचे बरोबर. हा दोघं बी सारखे यांचं दुसरीकडे अहो डोळा आम्हाला रेशनचं पामत्याला म्हणा इकडे कळण्याची भाकर म्हणा आहे तुम्ही आल्याबरोबर चौकात पाहिलं आमचं तर ध्यान बी नाही इकडे एवढा महत्वाचा विषय चालू होता कशाला पाहिलं बाई कोण कशाकडं हा म्हणे की मी अहो म्हणून तर मी समाधानी आहे म्हणून तर संसार फुललाय माझा बर 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 हा काय अजून- सांगावं अजून काय आहे आहे की बाई सांगा, थोडं आहे का सांगा. लई लांब लचक आहे फाटकेसी लुगडे आणि तुटकीशी चोळी कर्म फुटलं माझं सुखानं खायला तर नाहीच नाही अंगावर लिहायला तरी बरं असावं का नाही यांच्या द्वाडाच्या घरी बर ते सुद्धा नशिबात नाही माझ्या एवढं नशीब वाईट कोणाचं नसावं ग बाया काय चमचम चमचम करते साऱ्या बाया पहा ना बाया 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 पहिल्यांदाच पाहिलं एवढं सुंदर बाया आणि एवढे सुंदर लुगडे इंची किती साडी सुंदर बघा. लुगडं ग बाई ते तर लय भारी आहे बघा एवढा आंबा किती भारी अजून एक आंबा आहे तिकडे बसलाय बघा काय सांगावं किती सुंदर लुगडं नेसलं बाई माझ्या नशिबाला 4 दंडीचं लुगडं माझ्या नशिबाला काय सांगावं तुम्हाला लय वांगा दिवस बाई नको नको झालं मला आता बर असू दे किती हळू रडून रडा. किती अख्खं डोळे आटले माझे रडू रडू पण परिस्थिती काही सुधारली नाही बाई हा काय सांगावं तुम्हाला फाटकेसे लुगडे आणि तुटकीशी चोळी आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल बाई तर लई झाक लुगडं नेसून आली काय सांगू बघा की बाई फाटलं अहो, इकडे लुगडं. या बाई हे बसल्या ना पिवळ्या साडीवाल्या त्या मला म्हणल्या का बाई आमच्या इकडच्या आहे आणि तू येशील का म्हणलं हा पण वंगाळ फाटक्या लुगड्या द्यायचं नाही बरं का म्हणलं हो बाई माझ्याकडे लुगडंच नाही हो ये मी तुला देते माझ्याकडची पैठणी अशी पैठणी आहे बाईने मला दिलं हे जाताना जमा करायचं म्हणजे यांच्यात नियम आहे हो काय दिले की घेऊनच जाते तिने आत्तापुरतं दिलंय आत्तापुरतं दिले बाई हो मग मला मी घेऊन जाऊ ना घरला बाई खुदू हजू राहिले जाऊ दे आपला आजचा दिवस आपला आहे मज्जा करायची बघा फाटकेसे लुगडे आणि तुटकीशी चोळी 4 दंडी लावून 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 मी लुगडं नेशीन म्हणलं पण काय माझं नशीब फुटकं तिथं शिवाया दोरा बिना ही मला नवरा नको ग बाई लागला नको ग बाई हिला नवरा नको ग बाई लागला नको ग बाई हिला नवरा नको ग बाई घर नाही दार नाही देवघर नाही खायला नाही प्यायला नाही कपडा नाही लत्ता नाही निदान झोपायला तरी अगं बया 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 काय सांगू तुला हा तुटकीशी नवार आणि तुटकासा पलंग तुटकासा पलंग आणि तुटकीशी नवार यांच्या घरचा पलंग हा तुटका मुटका नवर बी फटकी तुटकी बर. मला सांगा बाया हो तुमच्या घरी किती पायाचा पलंग आहे ग नक्की का तुमच्यात नक्की ना? इंटरनॅशनल आहे काय तुमच्याकडे बी 4च पायाचा आहे का हो बरोबर आहे ना या यांच्यात द्वाराच्या international. घरी 3 पायाचा पलंग आहे इंटरनेट हुलुलुल वर आणलाय काय म्हणली सांगतो की मी सांगतो तुला अहो चौथा पाय नाही हुलुलुल वर आणलाय होय, दुसरा. होललुल. हे वडंगेच्या पलीकडे यांचं होललुलू कुठे माहिती ना गोडकाचा पलंग आणि तुटकीशी नवार यांच्या घरला 3 पायाचा पलंग पण मी लई शहाणी ना बाई गल्लीभर फिरले इटावर इटा गोळा करून घरला आणले आणि चौथा पाय काय शहाण्या बाया माझ्यासारख्याच आणि मग म्हणजे आता नंतर विश्रांती घ्यावा पण काय सांगावं तुम्हाला तिथं नरम बिछाना नाही मला